तर नमस्कार मित्रांनो, आज मॅचचा दुसरा दिवस. आज फायनल असा. काल आम्ही सेमी फायनलला हरलो. तर आता आम्ही मैदानावर गेलोय. तर आता 10 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत टीम येतले. नंतर आम्ही खेळात चालू करतलो. बघूया पुन्हा खेळतलो आम्ही. हरलो तर हरलो. चला दाखवते मित्रांनो. आता आमची मॅच असा. बॅटिंग केली या. पहिले ते खेळतले, नंतर मी खेळतले तो तुमका दाखवते. चल 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 घे. बॉला भियालो आणि कापरे काढून लागलो. दुर्वा सावंत बरोबर आपल्या शॉर्ट बुक मिळता. धनंजय दुर्मुळे याच्या आबाद मधून आमचा परिचय म्हणून लाभलो. 2 म्हणजे बंटी यांच्याकडे 3 धावा, 4 धावा, 17. आणि तो म्हणजे बाबू दुर्मय याचो. पुन्हा एकदा चांगलं शॉट बघून चांगली आपल्या रक्षण बघून मिळतात. समीर नाईक याच्याकडून एक महिन्याने गाजवले. चांगला शॉट पाहायला मिळतोय. चांगली रणनीतीचा विकेट आपल्याला पाहायला संपर्क साधायचा. चांगला शॉट पाहायला तो भारीच घेता. हे तो ऍक्शन करताना सोडून देता. हे अरे धाव. वाचवण्यासाठी बाबू दुर्मय यांनी डाय मारली आहे. आपला विकेट वाचवण्यासाठी चांगली डाय पाहायला धाव. आयकॉन मित्रांनो, 12 रनांची आवश्यकता. 6 बॉलात 12 रन. हे कायाकोर बॉलात 4 रन धावून काढा. ए वाय बॅ गप्रव. ए तीन बॉलात 5 रनांची आवश्यकता. वाय बॅ मधीच नको रे. संघाला विजयी होण्यासाठी बाबू दुर्मा याच्याकडून 2-3. अरे वा. हे पाय लावले रे. ये जिंकला रे. आपल्याला त्यांचा ब्लॉक पाहायला मिळेल. सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील. ब्लॉक. थँक्यू भाई, थँक्यू. मी करते तू तर मी कीपर तू परत खेळ. पूर्ण हरते व्हिडिओ त्या का होईल. तू बनी आता विकेट घेतला. चल बॉल हवेत. चल कालची जर्सी घालते. कालची जर्सी धावा 4 धावा 4 धावा. धाव काय राखू ना लाग. ए 800 डिक्लेअर. हा डिक्लेअर धरू डायरेक्ट. जाडो नको. डिक्लेअर धरू. स्कोर किती? 4-8. हा बरं पी वाटत. 5-8.
आता फायनलला ना रणझुंजार तुसुली आणि मोरिया स्पोर्ट हे संघ गेलेलो असा आणि आता थोड्या वेळातच मॅच चालू होतली या. तर मी तुमका ती मॅच दाखवण्याचा प्रयत्न करतले, दाखवतले 100% दाखवतंय. असे तुम्ही बघत राहा. साफसफाई आणि जरा चॉकलेट मारून घेतो. मधला नको काढू, मधला हा मध्ये भरून ठेव. फायनलची तयारी. भावेली रांगण्यात दुसरी संघ स्विंग झालेला आहे. तरी लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा त्यांनी. तर मोरिया वॉरियर्स आणि रणझुंजार तुसली ही टीम फायनलला गेलेली असा. लवकरात लवकर तर आता मग वाटतं टॉस जिंकले काहीतरी. ए प्रमोद काय घेतलास? भावेली रांगण्यातील संघाने टॉस तर बॅटिंग घेतल्याने पहिली प्रमोदाने स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षण घेतल्याने पहिला ते बॅटिंग करतलेत. आणि आमचं एक चॅम्पियन बॅटमॅन प्रमोद शेट्टी आहे, ज्यांना 3 बॉलात 3 षटकार मारला. त्याची आज म्हाका खेळी बघूचीच हा. तुमका मी पूर्ण व्हिडिओ दाखवतले. तर मित्रांनो आमची रणझुंजार तुसुली सामना करतो नालंग. चांगल्या प्रकारे मारलेला आहे आणि चोवीस चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि टोटल 4 धावा. संघाची धावसंख्या 1 बॉल 4. आता स्ट्रायकर आहेत ते चैतन्य. महिलांचा फुटबॉल सामना करतील चैतन्य. चांगल्या प्रकारे मारलेला आहे. तेवढीच चांगले क्षेत्ररक्षण आहे. संघामध्ये 2 संघ चैतन्य. चांगलं क्षेत्र चांगला थ्रो मानावा लागेल तो केशव गोडे यांचा. आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 3 ने भर राहिले ते नालंग. परत एकदा चौथी धावा घेताना मोरिया स्पोर्टचे प्लेयर्स 3 धावा. हाही चांगल्या प्रकारे मारलेला आहे परंतु हातात डायरेक्ट. हा 2 धावा. रनआउट झालेला आहे तो चैतन्य. दुसरे शतक घेऊन येते अक्षय आणि त्यांचा सामना करतील आर्यन. दोन्ही आर्यन आपल्या संघासाठी काय करतायत ते. एकच धावा होता परंतु थोडी खराब क्षेत्ररक्षणमुळे दुसरी धाव मिळालेली आहे. अक्षयचा पुढील बॉल सामना करतील आर्यन. चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू किल्ल्याच्या दिशेने जाताना आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 19. चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू षटकाराची रचना जात आहे. झेल घेत आहेत का आणि चांगल्या प्रकारे झेल घेतलेला आहे चेतन गोळेकर यांनी. चांगल्या प्रकारे बॉलिंग मानावी लागेल ती अक्षय यांची. नालंग झेल बाद झालेले आहेत. चांगल्या प्रकारे मारलेला चौकार. दोन काढलेले आहेत. तिसरी शेवटी डाव काढलेला आहे. आपल्या संघासाठी काय करता येते. 2 धावा कंप्लीट केला. तिसऱ्या धावेसाठी तिसरी धाव. चांगली फिल्डिंग झालेला आहे. खरंच चांगलं असं क्षेत्ररक्षण प्रमोद यांना. डाऊन काढलेला आहे. 3 रन. चांगला असा मागला आहे. चांगला असा ग्राउंड शॉट लागलेला आहे आणि काही नैसर्गिक
आणि तेवढी चांगली विकेट हा विकेट नको 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 तिसरी धाव कंप्लीट केलेला आहे सर्वात चांगलं क्षेत्ररक्षण कोयापटे यांचं अक्षय ठीक झालेला आहे आणि संपाव झालेला आहे चार रन मारा आणि गोल झालेला आहे खरोखर चांगली अशी गेली त्यांच्या जागी आलेला आहे चेत्रवी चांगला असा मारलेला चेंडू 2 धावा काढलेल्या आहेत तिसऱ्या धावेसाठी धावताना तिसरी धाव कंप्लीट केलेला आहे त्या बॉल विकेट हळूवार असा मारलेला चेंडू 2 धावा काढलेल्या आहेत संघाची धावसंख्या झाली आहे 4 बॉल 46 गोल बाद झालेला आहे चांगल्याचा गोल घेतला यांनी त्यांचा शेट चांगला मारलेला आणि तेवढ्याच चांगल्या क्षेत्रात गोल घेतलेला आहे मित्रांनो मोरिया वॉरियर्सला 47 धावांची आवश्यकता असा खेळले बरे पण जरा वाऱ्यामुळे प्रॉब्लेम होऊ लागलो वाऱ्यामुळे बॉल खडसून खडे जाऊ लागलो तरी पण चांगल्या प्रकारे खेळले बघूया आता हे चेस करतात काय कारण 2000 तुळसुलेवाले बघूया जसं पहिला चेंडू उंच साठवलेला त्यावर एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या धावेसाठी पहिल्या चेंडूवर 3 धावा करण्यासाठी स्टँडर्ड बॅट्समॅन पहिला चेंडू ठेवलेला एक धाव घेतली दुसरी धाव करण्यासाठी धाव संख्या प्रवीण यांचा पुढचा चेंडू सुंदर असा ठेवलेला चेंडू एक धाव करण्यासाठी दुसरी धाव करण्यासाठी आणि चौथी धाव देशपाळ आपटे सुंदर असा चेंडू 2 धावा करण्यात आलेल्या तिसऱ्या धावेसाठी पुढे जात आहेत आणि तिसरी धाव करण्यात आलेली संघाची धाव संख्या होती ती 12 फक्त 4 चेंडू झालेले आहेत ती धाव सरळ हातात मारलेला बाद पहिला सुंदर असा पटवलेला एक धाव घेतली 2 धावा पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेसाठी आणि बाद होत आहेत दरम्यान भाऊ खेळत आहेत बरोबर अक्षा दरम्यान डॉट बॉल जातोय तिसरी धाव सुद्धा करून घेतलेलं उद्देश तयार ग्राउंड शॉट म्हणावा लागेल 2 धावा पूर्ण केल्या खेळण्यासाठी उद्देश तयार पुढे शॉट रे उलट्या हाताने मारलेला चेंडू 2 धावा केल्या पूर्ण 3-4 धावा चोरून जात आहेत बॅटिंग तयार जोरदार मारलेला पट्टा तिथून 4 धावा ओव्हर समाप्त होते संघाची धाव संख्या असेल अक्षय शेट्टी यांची जागा घेण्यासाठी पहिल्या चेंडूवर त्रिकोणा चिकटून शेट्टी आपल्या वैयक्तिक षटकातून पुढच्या चेंडूवर दरम्यान 2 धावा घेत आहेत या 2 प्रमोद शेटे पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार नवल डिसेचा एक धाव घेतलेला दुसरी धाव पूर्ण केलेली अशा तऱ्हेने धाव संख्या होते प्रमोद शेटे
प्रमोद शेट्टी यांचा पुढचा चेंडू नवल डिसेजा यांना यावेळी दोन धावांचा प्रयत्न पूर्ण झालेला आहे. चेंडू एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव तिसऱ्या धावेला येण्याचा प्रयत्न उद्देश करण्यासाठी तयार. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. अशा त्यांना पहिल्याच चेंडूवर 2 धावा मिळतात. 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. स्वतःची धाव संख्या येते 42. उद्देशाने व्यक्तीच्या मारलेला फटका 2 धावा. या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतात. संघाची धाव संख्या होते 44. उद्देशाने परत कटाईन काढलेला हा चेंडू एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्याच आउट जातो. 3 होईल. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बाबा ए धावान कॅच धरा. ए तू काय बाबा धावान कॅच धर. ए पुढे धाव. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बाबा देवी रांगणातील संघासाठी मोरिया स्पोर्ट पावसी दोन्ही संघाच्या संघनायक तसेच हार्दिक शुभेच्छा. सुंदर भावई मॅच विनर झाली आहे. खूप खूप अभिनंदन टीमचा. जॉन्सन खूप खूप अभिनंदन रे मित्रांनो. आता बक्षीस वितरण आमचे सरपंच नागेश आहीर सगळेजण आलेले आहेत. बक्षीस वितरण करू. अभिनंदन भावा. हे अभिनंदन. हे केशव अभिनंदन. टीम ऑल इन टीम अभिनंदन. बाकी काय नाही. आज या खेळाडूंसाठी ज्यांनी चिकन पावनी वडापावची सोय केल्याने असे आमचे विनोद गोडे मित्रांनो. हे ट्रॉफी असत. प्रथम द्वितीय सामनावीर रणजिंजार आणि मित्रांनो. आता बक्षीस वितरण हे आमच्या गावचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य नागेश आहीर, प्रकाश आहीर, वामन गोडे हे आता बक्षीस वितरण करतले. सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ रांगणातूर श्री देववाडी यांच्या वतीने अंडरआर्म संघ विजयी झालेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले ते वेताळ बांबाडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नगरसेवक सन्माननीय नागेशजी आहीर, तसेच ग्रामपंचायत सदस्य वामन गोडे तसेच यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. पावशी संघाचे संघनायक प्रथम या मंडळाचे आभार. आम्ही टीम टाकायच नव्हतो कारण देवळामध्ये कार्यक्रमासाठी आलेलो. बारके पोरगे आमचे म्हणाले की टीम खेळूया आपण. खेळता खेळता एक क्वार्टर पर्यंत आम्ही पोहोचलो. क्वार्टर करून नंतर सेमी फायनल मध्ये प्रवेश केला.
त्यामधील आमच्या वाडीत जे प्रथम क्रमांक ज्याने पटकावलेला आहे त्यांना त्या संघाचे संघनायक बंटीकर मुटकर याने आपलं मनोगत द्यायचंय. उत्कृष्ट आयोजन नियोजन या मंडळाने केलं आहे. आज सकाळपासून आम्ही बघितलं चांगली अंपायरिंग असेल, तसेच अनेक डिसिजन असतील हे योग्य डिसिजन घेतले. तसेच आमच्या समोर बलाढ्य संघ होता, कारण प्रमोद शेटे याच संघामध्ये आम्ही आणि आताच जो सामना झाला शेवटचा आणि फायनलचा, आणि आता या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होत आहे, तरी तो प्रमोद शेट्टे विरुद्ध रामनाथ ओसली विरुद्ध, कारण प्रमोद शेट्टे यांनी अनेक मैदाने गाजवलेली आहेत. या ठिकाणी सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ रामनाथ ओसली देवळी, मला वाटतं एक नाव घ्यायचं राहिलेलं होतं ते युट्यूबचे मालक धनंजय बिरमोळे यांचंही आमच्या सिद्धिविनायकच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसेच आपण आता बक्षीस समारंभासाठी थांबलेलो आणि तिचे प्रमुख पाहुणे लाभले आहेत ते या गावचे प्रथम मानकरी, तसेच योटा बांबाडे 2600 जिल्हा परिषद सदस्य नागेशजी आहेर यांनी आपलं मनोगत मांडायचंय. सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ रांगनाथ उचली देववाडी यांच्या वतीने आयोजित अंडरआर्म्स क्रिकेट स्पर्धेचा आज हा अंतिम सामना, आणि या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण प्रसंगी या ग्रामपंचायतीचे सदस्य वामन गोडे, आमच्या ग्रामपंचायत सदस्य कविता अंगचेकर, आमचे मधुकर थडवेलकर, जयश्री पालव, या ठिकाणी प्रकाश आईर, ओबेराय हॉटेलचे मालक विनोद गोडे, आमचे त्यावेळेचे सुनील गावस्कर, आता दिग्दर्शक दीपक पावसकर, तसेच आमचे खेळाडू उत्कृष्ट बॉलर राजू पालव, या ठिकाणी युट्यूबचे मालक धनंजय बिरमोळे, दोन्ही संघाचे कर्णधार आणि खेळाडू. या ठिकाणी खरं तर पूर्वी हे आमचं ग्राउंड म्हणजे आम्ही याला इडन गार्डन म्हणायचो, कारण तुळशीला हे मोठं होतं, तर अन्य आमच्यासाठी ग्राउंड नव्हतं, त्यामुळे कुठे चालला तर इडन गार्डनवर चाललो असं आपण मस्करीने म्हणायचो. आणि ह्या इडन गार्डनवरती मध्ये व्हावे. तुमच्या दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी फलंदाज प्रमोद शेट्टे, प्रकाश आईर यांनी त्यांना जायचे. उत्कृष्ट गोलंदाज नेवल डिसोजा, नेवल डिसोजा त्यांचा ट्रॉफी देण्याचा मी विनंती करतो की ग्रामपंचायत सदस्य कविता अंगचेकर यांना. धन्यवाद नेवल डिसोजा. तसेच सामनावीर सिद्धेश कोळापे, दीपक पावसकर यांना विनंती करतो त्यांना सामनावीरचा मानचिन्ह द्यावं. त्यानंतर द्वितीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावते मोरिया स्पोर्ट्स क्लब पावशी, वामन गोडे यांनी त्यांना द्यायचंय. हे इकडून राहा, ये इकडून राहा, थोडं इकडून राहा. हा हा आज मित्र इकडे बघा, इकडे पटकावतेले रणजुल्हार रांगणात उसली सर्व खेळाडूंनी कोण प्रतिनिधी असतील त्यांनी यायचंय. श्री नागेशजी आहेर त्याने त्यांना ट्रॉफी आणि तर मित्रांनो आजची बक्षीस वितरण झालेलं असं मस्तपैकी झालेलं. आज यंदा जसा केला होता तसा पुढल्या वर्षी पण आम्ही करतलो, याच्यापेक्षा भारी करतलो. मस्त झाला कार्यक्रम, बक्षीस वितरण पण झाला. तर आजच्या पुरता एवढंच. व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.
ए बघा बघा